नाशिकच्या उमेदवारीच्या तिढ्याचा शेवट शिवसेनेसाठी गोड झालाय। कारण शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी स्वतःसाठी उमेदवारी खेचून आणली आहे। दिग्गजांनी उमेदवारीसाठी अगदी लॉबिंग केलेलं असताना देखील गोडसेंनी उमेदवारी अक्षरशः खेचून आणली आहे। नाशिकमध्ये हा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा जल्लोष नाही, हा जल्लोष आहे हेमंत गोडसेंना मिळालेल्या उमेदवारीचा। महायुतीत नाशिकची जागा कुणाला सुटणार याची उत्सुकता निर्माण झाली होती। उमेदवारीकरता प्रचंड स्पर्धा असतानाही हेमंत गोडसेंनी नाशिकची उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलंय। हेमंत गोडसे विद्यमान खासदार असतानाही सुरुवातीपासूनच त्यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा सुरू होती। त्यातच छगन भुजबळ आणि भाजपच्या दिनकर पाटलांनी उमेदवारीकरता दावा केला होता। परिस्थिती हेमंत गोडसेंच्या अगदी विरोधात होती। अशा वेळी श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या मेळाव्यात हेमंत गोडसेंनाच उमेदवारी मिळणार अशी घोषणा केली। उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही हेमंत गोडसेंनी रंगपंचमीला प्रचार सुरू केला। ज्यावेळी महायुतीतल्या दुसऱ्या दावेदाराच्या उमेदवारीची चर्चा झाली त्यावेळी त्यांनी ठाणे आणि मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन केलं। देवदर्शनाकरता फिरले, त्याचीच ही फलश्रुती असल्याचा दावा गोडसेंनी केलाय। आई तुळजाभवानी असेल, जेजुरीचे खंडोबा महाराज असतील, त्यानंतर आपलं अयोध्या आणि नाशिक एक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ओळखली जाते आणि आमचा धनुष्यबाण आहे, रामाचा धनुष्यबाण आहे। आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी खात्री आहे निश्चित या ठिकाणी महायुतीच्या सर्वच मित्र पक्षांची ताकद एकत्र होऊन निश्चित एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य दाखवून भुजबळांनी देखील गोडसेंच्या उमेदवारीचं स्वागत करत प्रचाराला लागणार असल्याचं सांगितलंय। हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल। उमेदवारी मिळवली तरी हेमंत गोडसेंकरता सामना कठीण असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लगावलाय। हेमंत गोडसेंना फायदा कुठूनही होणार नाही। त्याचं कारण असं आहे की तिन्ही पक्षांनी आपापला दावा त्या जागेवरती केलेला आहे। शिवसेनेनं केलेला आहे, राष्ट्रवादीने केलेला आहे, भाजपने केलेला आहे। प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की ही जागा आमचीच आहे आणि त्यामुळे ती जागा मिळवण्यासाठी सगळ्यांचा खटाटोप होता। हेमंत गोडसेंना निवडणुकीपेक्षाही मोठा संघर्ष उमेदवारी मिळवण्याकरता करावा लागलाय। त्यामुळे यावेळी काहीही झालं तरी विजयश्री खेचूनच आणायची या निर्धारानं गोडसे प्रचारात उतरतील या शंका नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।